राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढताना दिसतोय। अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतात आणि अशातच मराठवाड्यासह कोकणात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। यासह तळ कोकणासह मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा पुढील 4ही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे। तर दुसरीकडे विदर्भ मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाचे हाय अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत। मुंबई उपनगरात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली होती आणि या मुसळधार पावसामुळे मुंबई उपनगरातील काही सखल भागामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। मी आता कांदिवली समतानगर या ठिकाणी आहे परिसरात आणि आपण जर बघितलं असेल तर हा कांदिवलीचा ब्रिज आहे, पश्चिम द्रुतगती महामार्ग आहे आणि या महामार्गाच्या खालून जो ब्रिजेस जातात त्या ठिकाणी पाणी साचल्याचं आपल्याला चित्र जे आहे ते दिसतंय। सकाळपासूनच खरं तर मुंबई उपनगरात पावसाला सुरुवात झाली होती। मुंबईतील उपनगरातील अंधेरी असेल, विलेपार्ले असेल, कांदिवली असेल, बोरिवली असेल या भागात सकाळपासून पावसानं जोरदार झोडपून काढल्याने त्याचा परिणाम जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। हवामान खात्याने जो अंदाज दिला होता पुढचे 3 ते 4 दिवस मुंबईसह मुंबई उपनगर असेल, महाराष्ट्रातील इतर भागात जोरदार पाऊस पडू शकतो आणि आज सकाळी खऱ्या अर्थानं 8च्या सुमारास या ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आणि त्यानंतर आता पाऊस जरी ओसरला असला तरी देखील मुंबईच्या सकल भागामध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अंधेरीचा सबवे असेल, मिलन सबवे असेल, मालाडचा सबवे असेल या ठिकाणी पाऊस साचल्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम देखील झालाय। त्यामुळे हवामान खात्यानं एक अलर्ट दिलाय। पुढचे 4 ते 5 तास मुंबईसह मुंबई उपनगरात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। कॅमेरा पर्सन सुरेशसह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।